म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, माझं नाटक जस्ट संपलं होतं, म्हणजे माझी या भाऊजींना रीतकडेंना नाटक जस्ट संपलं होतं आणि आम्ही दुसऱ्या बरोबर निघालो होतो आणि बाहेरून आवाज आला की प्रशांत अरे तुझ्यासाठी पावभाजी ठेवली. मी पावभाजी खायला जाणार तेवढ्यात एक असा लहान चढीचा मुलगा आला, म्हणजे 11वीत 12वीत वगैरे असेल, आणि तो खूप अशा वेगवेगळ्या गप्पा मारायला लागला, खूप असा वैचारिक वगैरे सात्विक गप्पा मारायला लागल्या. आणि माझ्या कानात तो आवाज पावभाजी 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 आणि नाकात पावभाजी पावभाजी पावभाजी. आणि तो मला बोलतोय एका क्षणाला त्याने मला विचारलं की तुमच्या जगण्याचा हेतू काय. आई गं, लक्कन माझ्या असं हृदय झालं, हातार झालं, चल बाहेर म्हटलं आणि खा पावभाजी म्हटलं. फर्स्ट क्लास वाटतंय ना, हा माझ्या जगण्याचा हेतू आहे. जास्त उगाच मोठे मोठे शब्द वापरायचे नाहीत. जगण्याचा हेतू आयुष्य वगैरे काही नाही, जे आहे आत्ताचं क्षण आपला असं मानायचं. मग मी त्याला काय म्हटलं, एक डायरी दिली. डायरीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या गावातले पत्ते होते जिथे अप्रतिम आणि स्पेशल काहीतरी मिळतं. मी त्याला म्हटलं, एक काम कर, या सगळ्या जागांमध्ये जाऊन ये, सगळ्या जागांवर जाऊन ये, खाऊन ये आणि मग मला भेट आणि मग मला विचार की आयुष्य म्हणजे काय वगैरे. तो जाऊन आल्यानंतर तो खूप बदलला होता. हो, मी माझ्यासारखाच झाला होता, खवय्या. माझं कामच आहे ते. म्हणजे जे ज्याला खायला आवडत नाही ना, म्हणजे जे उदरभरण म्हणून खातात ना, त्यांना सांगायचं की असं खाऊ नका, प्रेमाने खा, त्याच्यावर प्रेम करा, म्हणजे ते अंगाला लागतं, बरोबर की नाही. तर असंच छान छान जेवण बनवणारी माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे. आता आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय तुझं नाव? माझं नाव क्षितिजा पांढरे. हा, काय करतेस तू? मी आता सेकंड इयर BSc ला आहे. परफ्युजन टेक्नॉलॉजी करते. हे काय असतं परफ्युजन टेक्नॉलॉजी? परफ्युजन टेक्नॉलॉजी म्हणजे मेडिकल मध्ये असतं ते. बायपास वगैरे आपण सर्जरी करतोच, ऐकलं असेल बायपास सर्जरी. तेव्हा आम्ही ते हार्ट लंग मशीन असते ते आम्ही असिस्ट करतो आणि त्याच्या बाय द वे असं सर्जनला पण त्याच्याबरोबर आम्ही असिस्ट करतो. बरं, म्हणजे तुम्हाला काय शिकवतात तिथे? म्हणजे हार्ट लंग मशीन मध्ये तेव्हा हार्ट जेव्हा स्टॉप होतं आपलं, तेव्हा ते पूर्ण आम्ही पंपवर घेतो हार्ट. म्हणजे ते सगळे कॅन्युलेज वगैरे त्याच्या सगळ्या वायरी वगैरे आम्ही त्या पंपला असं जॉईन करतो आणि ते पूर्ण सर्क्युलेशन, हा पूर्ण प्रोसिजर होतोपर्यंत चालू ठेवायचं ते. म्हणजे कोणाचंही हृदय तुमच्या ताब्यात असतं. जेव्हा आम्ही बायपास वगैरे ज्यांची होते ते हृदय तुमच्या ताब्यात आम्ही दिलेलं असतं. पण मला कळत नाही, हे एकदम भलतीच लाईन कुठली घेतली. मी माझ्या गेल्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत ही पहिल्यांदाच अशी मुलगी भेटते की समथिंग डिफरंट आहे. मला ऍक्च्युली मेडिकलमध्येच माझं करिअर करायचं होतं, त्याच्यामुळे मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं. पण मेडिकलमध्ये मी ते शोधून वगैरे मला हे भेटलं ते परफ्युजनचं, आणि ते काहीतरी असं वेगळंच आहे. वेगळं, खरंच वेगळं. त्याच्यामुळे मी तिथे गेली. मग आता हे किती वर्ष? आता तू SY आहेस? हा, आता मी 3 वर्ष, म्हणजे अजून 1 वर्ष आहे मला. आता TY तुझं झालं, म्हणजे BSc झालीस की यू आर एलिजिबल टू वर्क. फर्स्ट क्लास. किती छान. शॉर्ट अँड स्वीट. पुन्हा 10 वर्ष शिकताय तसं काही नाही. बरोबर 10+2+3, बरोबर की नाही. आणि घरी कोण कोण आहे? मम्मी, पप्पा आणि 2 बहिणी. आणि पप्पा काय करतात? पप्पा कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये? कुठल्या कॉलेजला? ठाणा कॉलेज. बरं. आणि तू कुठल्या कॉलेजला आहेस? मी MGM कॉलेजला, पनवेलला. आता मला एक सांग, तुला आवडतं काय? म्हणजे मला कुकिंग करायला खूप आवडतं. म्हणजे मी सारखी लुडबुड करतच असते किचन मध्ये मम्मी सोबत. बाहेर काढलं का किचनच्या? नाही, असं काय काढत नाही अजून तरी नाही, कारण की मी मम्मी सोबत मदतच करत असते तिला अशी हेल्प वगैरे. बरं. त्याच्यानंतर अजून खेळायला आवडतं मला. चेस खेळायला वगैरे आवडतं, बॅडमिंटन खेळायला आवडतं. क्या बात आहे. पण आता आपण आज खवय्येमध्ये आल्यामुळे त्यामुळे आपण चेस आपण खेळू शकत नाही. आज आपण किचन मध्ये खेळायचंय. आपण जायचं का किचन मध्ये? हो, चला. आमच्या खवय्यांना काय काय दाखवणार असतो? मी आता काजू पकोडे. काजू पकोडे? पकोडे, हा. बर.
त्याच्यानंतर उत्तपम सँडविच उत्तमम सँडविच आणि त्याच्यानंतर शेवया इडल्या. शाबाश. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? काजू पकोडे. काजू पकोडे. हा. मला साहित्य सांगतेस काय काय? हा. एक तर काजू आहेत. हे काजू, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, चाट मसाला, लाल तिखट पावडर, खायचा सोडा आणि मीठ. ओके. काय नाव आहे रेसिपीचं? काजू पकोडे. काजू पकोडे. कोणी शिकवली तुला? ती माझी असं काजू खात खात मला ती अशी सुचलेली. म्हणजे तुझं काजूवालीच आहेस का? हो. चांगली भेट झाली आपली. चला. आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा. मला एक बाउल लागेल. त्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ 3 चमचे आणि तांदळाचं पीठ 2 चमचे. बरं. मला तुझं त्या कोर्सचं परत एकदा नाव सांग ना. माझा परफ्युजन टेक्नॉलॉजी. परफ्युजन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. परफ्युजन टेक्नॉलॉजी. आपण थोडंसं लाल तिखट घेऊया चवीपुरतं. घाल की याच्यानं काय होत नाही. कुठं कुठं येते लाल तिखट? रंग आहे, तिखटपणा काही नाही, शून्य. आणि हे चाट मसाला चवीपुरता. खायचा सोडा एकदम थोडासा. बरोबर. बायपास सर्जरीमध्ये तू बऱ्यापैकी काम करते बॅकहँडला. बॅकहँडला आम्ही असं सर्जनला असिस्ट करतो. ओके. म्हणजे तुम्ही नाही तर सर्जन पण नाही? नाही आमच्या असं काही नाही पण म्हणजे म्हणजे कधी असं ऑन पंप ऑफ पंप असेल तर आम्ही फक्त ऑब्झर्वेशनला, म्हणजे तिथे इमर्जन्सी काय झालं तर मग आम्ही थोडक्यात जेवणात मीठ नसेल तर कसं आहे तसं आहे. विदाऊट हर सर्जन पुढे जाऊ शकत नाही. मीठ घालायचं थोडंसं आणि पाणी हे मिक्स करून थोडं थोडंसं घालायचं. तसंही साधारणपणे मुलींच्या हातात हृदय असतातच. हे म्हणजे ऑफिशियलीच देऊन टाकलेलं आहे सगळं. संपलंच आहे म्हणजे. झालंय. त्याच्यात आता काजू टाकायचे. बस बस. आता हे तुला 4 आणि मला 5. थोडा तुझ्यापेक्षा मोठा असल्यामुळे. तेल झालेले तापलेले. तेल सडसडीत तापलेलं. आता काय? फक्त हे आता टाकायचे, डीप फ्राय करायचे. सही. ओके. आणि हे आता झालं की झालंच ना, म्हणजे खायला सुरुवात झालं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. काजूचे पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू, बेसन, तांदळाचं पीठ, चाट मसाला, तिखट, खायचा सोडा आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 3 चमचे बेसन घेऊन 2 चमचे तांदळाचं पीठ, तिखट, चाट मसाला, खायचा सोडा, मीठ, पाणी आणि काजू घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे पकोडे डीप फ्राय करून घ्यावेत. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. क्षितिजा, आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी शेवयाच्या इडली. क्या बात आहे. मस्त. मला साहित्य सांगतेस काय काय? शेवयाची इडली. शेवयाची इडली. हे ताक आहे, आंबट ताक आहे. कांदा, चिरलेला कोबी, गाजर, वटाणा, शेवया, कढीपत्ता, मोहरी, हिंग, चिरलेल्या मिरच्या बारीक आणि मीठ. ओके. साहित्य बघितलं. आता जातोय कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तू SY ला आहेस बरोबर? SY BSc. आणि तुझं काय कोर्सचं नाव? परफ्युजन टेक्नॉलॉजी. लक्षातच राहत नाही, सवयच नाही ना. परफ्युजन टेक्नॉलॉजी. ह्याचं प्रॅक्टिकल्स वगैरे काय असतात? म्हणजे कॉलेजचं एक हॉस्पिटल आहे तर आम्ही तिथे ऍज अ पोस्टिंग म्हणून करू शकतो 3 वर्ष. पण करता तुम्ही म्हणजे आता आम्ही फर्स्ट इयर पासूनच करतो तिथे. फक्त बघायचं ऑब्झर्वेशन. फक्त हात वगैरे असं लावून नाही देत आम्हाला. हातला हात लावू शकतो? नाहीच लावून देत आम्हाला. फक्त ऑब्झर्वेशन साठी आम्हाला अंडर ऑब्झर्वेशन 3 इयर्स पर्यंत. त्याच्यानंतर मी बाहेर कुठे गेलो तर मग ट्रेनी म्हणून. ओके. म्हणजे TY झाली की तू काम करायला सुरुवात कर. काम करायला पण त्यानंतर तू पुढचं काहीतरी करणार आहेस ना? MSc करायचा विचार करते. आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा. तेल घेतलेलं आपण. ओके. तेलामध्ये आपण मोहरी, हिंग आणि कढीपत्ता आणि मिरची पण टाकून घ्या. त्यानंतर कांदा. मला तर पाठ झालंय सगळं. आय स्वेअर यार. मोहरी जरा जास्त घ्यायची कारण की ती असं इडली मध्ये दिसायला पाहिजे. कढीपत्ता हाताने घेतलेला बरा. हो. हिंग, मिरची घाल तू बिंदास. डरणे का नाही? कॉलेजचा टायमिंग काय तुझ्या? 8 to 4. 8 to 4. आतापासूनच लागेल का आम्हाला? कांदा
कांदा परतल्यानंतर आपण कोबी, गाजर आणि वाटाणे. आणि शेवया टाकायच्या. मीठ सगळ्यात शेवटी ना? आता मीठ टाकायचं कारण की ते मग सगळीकडे असं पसरतं. ह्याला एक अशी थोडीशी वाफ घेऊन द्यायची आपण. बरं. झाकण ठेवायचं का त्याच्यावर? हां, एकदम 2 असं आहे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण बटर मिल्क टाकायचं, ताक. बरं. तर तुझे मित्रमैत्रिणी कोण कोण आहेत? आहेत कॉलेजमध्ये आमचा ग्रुपच आहे पूर्ण. किती म्हणजे जणांचा? आम्ही आमच्या बॅचमध्ये फक्त 4 जण आहोत. काय 4 जणांचं नाव काय काय कोण कोण आहे त्या 4 जणांमध्ये? माझ्याबरोबर अविनाश एक आहे, लहू आहे, मी आहे आणि गायत्री आहे. 2 आणि 2? हां. अरे मग एवढं कमी कसं काय? म्हणजे आमचे जे असं 9 कोर्सेस आहेत त्याच्यापैकी हा एक परफ्युजन आणि सगळ्यामध्ये असं 20-20 पाहिजे होतं. म्हणजे सगळ्या मिळून 20 पाहिजे. मग ते आमच्या ह्याच्यात 4 जण आले. फक्त 4 जण? हो. बरं आहे, म्हणजे प्रत्येकाकडे लक्ष आहे पर्सनल प्रोफेसरांचं असं म्हणायचं. आपलं इच्छा आहे. आता काय घालू? हां, हे झाल्यानंतर आता पूर्ण हे टाकायचं. गमत करू? हे ताक आंबटच पाहिजे ना आपल्याला? हा, म्हणजे असं इडलीचा एक प्रकारचा येतो. फ्लेवर येतो. आणि परत आता थोडंसं वाफ येऊन द्यायची ते शिजायला. तुझी जास्त घट्ट मैत्री कोणाची आहे? गायत्री. गायत्री. हा, झालेलं झालं. हा, आता हे स्टीम घेतलेलं आपण म्हणजे हे इडलीचं पात्र, त्याच्यावर लगेच हे इडली टाकायच्यात. अच्छा, ह्याच्यातच घालायचं? हा, असं डायरेक्ट टाकायचं. आणि हे ह्याच्यात किती वेळ ठेवायचं असं? जोपर्यंत एक वाफ येत नाही, असं शिजल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात हे 15 ते 20 मिनिटं ठेवायचं. त्याच्यात 15-20 मिनिटं ठेवायचं. पहिल्यांदा पूर्ण हाय फ्लेमवर ठेवायचं. आणि नंतर मग कमी करून थंड होईपर्यंत ठेवायचं. साधारण 20 मिनिटं आपल्या ह्याच्यात जातात. आणि त्यानंतर कशाबरोबर खायची? ती सॉस बरोबर खाऊ शकतो आपण. मला असं वाटतं इतकी टेस्टी अशीच झालेली असावी. हा, तशी पण खाऊ शकतो आपण. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेवयांची इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंबट ताक, कांदा, कोबी, गाजर, वाटाणा, शेवया, कढीपत्ता, मोहरी, हिंग, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि हिरवी मिरचीची फोडणी करावी. त्यामध्ये कांदा, गाजर, कोबी, वाटाणा, वाफवलेल्या शेवया, मीठ आणि आंबट ताक घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण इडली पात्रात घालून 15 ते 20 मिनिटं वाफवून इडल्या सर्व्ह कराव्यात. चला आता आपण जाऊ पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय ग? उत्तपम सँडविच. उत्तपम सँडविच. हे कसं काय? आम्ही उत्तप्पा खाल्लाय, सँडविच सुद्धा खाल्लाय, हे कसं काय जमलंय? मसाला डोसा असतो आपला नेहमीचा, पण मसाला डोसा आपण रॅप करून हे करतो. तर मी त्याच्या सँडविच सारखं करून पाहिलेलं, तर मग ते चांगलं झालेलं. हौसेला मोल नाही म्हणतात हे, असं म्हणून आम्हाला नवीन नवीन पदार्थ मिळत आहेत. ठीक आहे, मला साहित्य सांगतेस काय काय? हा, हे इडली डोस्याचं पीठ आहे. ओके. पण हे जास्त आंबट नाही पाहिजे. बर. कांदा, चीज, टोमॅटो, मूग, चवळी, मटकी, हे सगळे तिन्ही पण मोड आलेले पाहिजे. ओके. हे पावभाजी मसाला, चाट मसाला, कोथिंबीर, लाल मिरची पावडर आणि मीठ. आता काय करायचं मला सांग. आता हे सगळं त्याचा आपण एक मसाला तयार करून घ्यायचा. हे मूग, चवळी आणि मटकी हे सगळं एकत्र करायचं. एक चमचा? नाही, एक वाटी. एक वाटी. जर हे मटकी जरा जास्त घ्यायची आणि सॉफ्ट कडधान्य घ्यायचे, म्हणजे असे मऊ लगेच ते शिजतील असे. वटाणा, चणे वगैरे शिजत नाही लवकर त्याच्यामुळे. हरभरा पावटा खूप वेळ लागतो, म्हणजे आदल्या रात्री शिजवत ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी दूधवाला आला की तोपर्यंत शिजलेलं असतं ते. पावटे बिवटे खातात नाही शपथ. आणि
लाल रंगाचं कुठलं असतं ते आता आठवत नाही मला. खूप वेळ लागतो त्याला सुद्धा. आता हे झालं. हा त्याच्यामध्ये कांदा, ओके. टोमॅटो, हा पावभाजी मसाला. एक पावभाजी मसाल्याने अशी एक वेगळी चव येते. संशय येतो पावभाजी जो घातला तिथे मसाला. हा तो पावभाजीला थोडंसं लाल तिखट. त्याच्यात मिरची काही दिसत नाहीये. नाही, लाल तिखटने चव येते आणि पावभाजी मसाल्याने पण असं एक तिखटपणा येतो. चाट मसाला थोडासा आणि थोडीशी कोथिंबीर, हिरवापणा दिसायला, आणि मीठ. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आता पुढे काय करायचं? हे आता डायरेक्ट घ्यायचं हे बॅटर. हे साईडला ठेवून द्यायचं जरासं. बरं. हे बॅटर आपण तिथे तेल तापत ठेवलेलं. हा, आणि हे डोस्यासारखं छोटे सँडविच सारखं आपण करायचं. असं बरं. असं राहील असं. तू बघा तुझ्या हाताने, नाही तर बिघडलं तर माझ्यावर बिल फाडशील. मला ना माटुंगाला गाड्या उभ्या राहतात ना, त्या गाड्यांची आठवण येते. बरोबर, फटक्यात झालं. आता हे आपण त्याच्यावर टाकूया. आणि त्याच्यावर थोडंसं चीज. हे सगळं तब्येतीला उत्तम आहे ना. त्याच्यात मूग वगैरे असेल तर त्याच्यामुळे ते हेल्दी पण असं सगळं एकमेकाला पूरक आहे. चीज बी आणि ह्याला थोडीशी एक वाफ द्यायची, चीज मेल्ट होस तोपर्यंत. असं कमी करू का? हा, थोडं पूर्ण कमी करावं. त्याच्यानंतर आता हे त्याच्यावर टाकायचं आणि हे असं जरासं दाबून घ्यायचं. जमतंय की. हा, आणि हे खायचं कशा बरोबर? आता हे सॉस बरोबर. सँडविच आपण आता झालं ना जवळजवळ. आता हे खायचीच झालं. सँडविचच आहे जवळजवळ. गरम सँडविच आहे. लिहून घ्या, गरमागरम असताना लिहून घ्या साहित्य आणि कृती. उत्तप्पम सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डोशाचा आंबवलेला बॅटर, कांदा, टोमॅटो, मोड आलेले मूग, चवळी, पावभाजी मसाला, चाट मसाला, कोथिंबीर, तिखट, चीज आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मोड आलेले मूग, 1 वाटी मोड आलेली चवळी आणि 1 वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, पावभाजी मसाला, तिखट, चाट मसाला, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर डोशाचं बॅटर पसरवून घ्यावं. त्यावर मोड आलेल्या कडधान्याचं मिश्रण आणि चीज घालून उत्तप्पम वाफवून घ्यावेत. एकावर एक असे 2 उत्तप्पम अरेंज करून उत्तप्पम सँडविच सर्व्ह करावं. क्षितिजाचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी अतिशय धैर्याने ते खाऊन बघणार. घाबरायचं मला काहीच कारण नाहीये, कारण ती हार्टचे सगळं, ती हार्टबीट तीच बघते ती. आपल्या टेन्शनची काय. तू पण खा, घाबरू नकोस. तुम्ही खाऊन बघा पहिला. उत्तमच असणार ते. अरे मस्त आहे. तू पण का? खाते मी. काय माझ्या एक डोक्यात कल्पना आलेली आहे, एक अशी ट्रॅव्हल कंपनी काढायची. तुम्ही मला ट्रॅव्हल कंपनी एवढ्या, तुझं काय वेगळं? माझं वेगळेपण असं असणार आहे, त्या प्रांतातला तो कोपरा, तो अड्डा, जिथे अप्रतिम आणि असे वेगळे पदार्थ मिळतात ना, तिथे सगळ्या ट्रॅव्हल कंपनीतल्या लोकांना घेऊन जायचं. बाकीचं सगळं बघतच असतो आपण, नाही का? कारंजी, हेन तेन सगळं बघत असतो. हे कोण बघत नाही. तर ते दाखवायचं, ते असं चाललेलं आहे डोक्यात. कसं जमतं ते बघूया. पण ते मी काढेन तेव्हा काढेन. पण तुमच्या एरियात असं एखादी गोष्ट वेगळी मिळत असेल आणि तुम्हाला ती आवडली असेल
तर ती कशी बनवायची हे त्याच्याकडून शिकून घ्या आणि लगेच मला कळवा. मला कळवलं म्हणजे मी लगेच सगळ्यांना कळवीन ना. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि क्षितिजा, तू इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण नुसते धन्यवाद नाहीत, आमच्याकडून एक छोटीशी तुला प्रेमाची भेट. थँक्यू. चला, हे लिहिले काय दिसतंय ना? काय लिहिलंय? बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या या भागात. मी आज इथेच थांबतोय कारण मला खायचंय आणि क्षितिजाची अजून गप्पा जेव्हा मारायच्या आहेत, ज्या आमच्या राहिल्या आहेत मारायच्या. ओके, पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. 3 दिवसांनी संक्रांत आहे आणि आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. एक रेसिपी जी आहे ती तिळगुळ. संक्रांती या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो, तर तिळगुळाचा बेस असलेली रेसिपी आहेच आहे. तिळगुळाची पोळीच आहे, थोड्याशा इनोव्हेटिव्ह पद्धतीने केलेली. पण दुसरी रेसिपी जी आहे ती मात्र तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज असणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग, एक्साइटिंग अशी रेसिपी आहे. सारे खवय्ये